सांगलीमधून ही बातमी सध्या समोर येत आहे। कुपूर नावाचा जो श्वान होता त्याच्यासोबत काय झालं पहा। अवघ्या 6 महिन्यांचा असताना तो पोलीस दलात गुन्हे शोध पथकात दाखल झाला। हँडलर शबाना अत्तार यांनी खूपच लळा लावला। त्याला लहान मुलाप्रमाणे खेळवत होत्या, दररोज त्याच्याशी गप्पा गोष्टी करायच्या। सोमवारी रात्री त्याची तब्येत अचानक बिघडली। शबाना या पंढरपूरला गेल्या होत्या। दुसऱ्या सहकाऱ्यांनी शबाना यांना व्हिडिओ कॉल केला। त्यांनी कुपूर काय झालं रे बाळा असा प्रश्न विचारला। ओळखीचा आवाज ऐकून कुपूरने एकदा मोबाईलकडे बघितले आणि शेवटची मान खाली टाकली। 1.5 तासात त्या पंढरपूरहून सांगलीत आल्या, परंतु कुपूरचा इथला प्रवास थांबला होता। 6 ऑगस्ट 2019ला कुपूरचा जन्म झाला। 6 महिन्यानंतर तो पोलीस दलात आला। हँडलर शबाना अत्तार यांनी त्याच्याबरोबर 10 महिने पुणे येथे प्रशिक्षण घेतले। अवघ्या 6 महिन्यांचा असल्यापासून तो शबाना यांच्या मांडीवर लहान मुलाप्रमाणे येऊन खेळायचा। मोठा झाल्यावर मांडीवर बसता येत नसेल तरी तो एका मांडीवर येऊन बसायचा। लहान मुलाप्रमाणे त्या खेळत होत्या। कुपूरचे हँडलर एस.एल. भोरे आणि शबाना अत्तार यांच्यावर त्याची जबाबदारी होती। कुपूरने अनेक गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना माग दाखवला होता आणि अशा प्रकारे मदत सुद्धा केली होती। सोमवारी शबाना या पंढरपूर येथे गावाकडे गेल्या होत्या। हँडलर भोरे यांच्यावर कुपूरची जबाबदारी होती। सकाळीच कुपूरची तब्येत बिघडली। भोरे यांना तर काहीच सुचत नव्हते। पशुवैद्यकांना दाखवले होते, परंतु कुपूरला त्याचा इथला प्रवास संपल्याची जणू जाणीवच झाली होती। शेवटच्या घटका मोजत तो निश्चित पडून होता। भोरे यांना तर खूपच गलबोलून गेले होते, बोलताच येत नव्हते। रात्री 7:45च्या सुमारास दुसऱ्या एका सहकार्याने शबाना यांना व्हिडिओ कॉल करून सर्व हकीकत सांगितली। व्हिडिओ कॉलवर कुपूरला निश्चित पडल्याचे पाहून त्यांनी कुपूर काय झालं रे बाळा अशी साद घातली। तो आवाज कानावर पडताच कुपूरने मान वर करून एकदाच मोबाईलकडे बघितले आणि मान खाली घातली। शबाना यांनी भावाला सांगून तात्काळ सांगलीकडे प्रयाण केले। 1.5 तास त्या सांगलीत आल्या तेव्हा कुपूर कायमचा सोडून गेल्याचे दिसताच त्यांना हुंदकाच फुटला। त्यांचा जीवाभावाचा कुपूर कायमचा सोडून गेल्याचे पाहून त्या दाहीमोकलून रडू लागल्या। सहकाऱ्यांनी कसेबसे त्यांना आवरले। मंगळवारी कुपूरला मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले। अजूनही कुपूरच्या आठवणीचा हुंदका त्यांच्याशी बोलताना जाणवतो।